गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे वारे वाहू लागले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर परस्परावर टोकाची टीका करणारे दोन्ही गट आता पुन्हा एकत्र येणार का या चर्चेने जोर धरला आहे। पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत कोर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे। यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीकरणाबाबत सविस्तर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात नुकतीच बैठक झाली। या बैठकीनंतर दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकावर टीका करणे टाळले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठका या सर्व पार्श्वभूमीवर राजकारणात पुन्हा एका मोठ्या रियुनिटची स्क्रिप्ट लिहिली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे। 2029च्या विधानसभा निवडणुकापूर्वी तळागाळातील कार्यकर्त्यांची हीच इच्छा असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे। त्यामुळे 29 ऑगस्टच्या बैठकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। पक्षाच्या पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या संभाव्य विलीकरणाच्या चर्चेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत पक्षाच्या कोर कमिटीची बैठक बोलावली आहे। ज्येष्ठ नेते पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आणि पार्थ पवार यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीनंतर विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे।